तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आपल्या इतिहास विषयाच्या 10व्या प्रकरणाच्या 14व्या व्हिडिओमध्ये क्लासमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आपण पाहत आहोत शीतयुद्ध, कोल्ड वॉर, युद्धोत्तर कालखंडात जगाच्या व्यवहाराची माहिती पाहताना, वेगवेगळ्या करारांची माहिती पाहताना, वेगवेगळ्या विचारसरणीचा आपण अभ्यास करत असताना, जगातल्या वेगवेगळ्या खंडातील वेगवेगळ्या राष्ट्रांच्या भूमिका आणि विचार याचा आपण अभ्यास करताना जवळपास 13 व्हिडिओमध्ये याचा आपण आढावा घेतला। 14वा भाग आपला आहे सार्क या संघटनेविषयी। दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना असं याचं सार्क, साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन। साउथ, एस म्हणजे साउथ, ए म्हणजे एशियन, दुसरा ए म्हणजे असोसिएशन, फॉर, आर म्हणजे रिजनल आणि सी म्हणजे कोऑपरेशन। मराठीमध्ये होते दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना। आशिया खंडात आर्थिक सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असावी असं त्यावेळेसचे बांगलादेशचे अध्यक्ष झियाउल रहमान यांना वाटायचं। कारण दोन खंडाचा जर अभ्यास केला, आशिया आणि आफ्रिकेचा जर अभ्यास केला, तर हे दोन्ही खंडात युरोपियनांचं वर्चस्व होतं आणि मागच्या 150 वर्षामध्ये आशियाचं आणि आफ्रिकेचं या युरोपियन राष्ट्रांनी शोषण करून आर्थिकदृष्ट्या वसाहतीतल्या प्रदेशांना कंगाल केलं होतं। आणि म्हणून आशिया खंडात आर्थिक सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असावी असं त्यावेळेसचे तत्कालीन बांगलादेशचे अध्यक्ष झियाउर रहमान यांना वाटायचं। आणि त्यांच्या कल्पनेतूनच बांगलादेश, भारत, भूटान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ या देशांच्या परराष्ट्र सचिवांची एक बैठक 1981ला एक बैठक झाली। ही बैठक झाली श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी। या बैठकीत प्रादेशिक सहकार्यासाठी नियोजन, प्रादेशिक म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना, साऊथ ईस्ट एशियामध्ये जे छोटे छोटे आणि भारतासारखा मोठा देश आहे, या देशांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असावी असं वाटलं। आणि त्यातून 1981ला कोलंबोत भारत, भूटान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ या राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी कोलंबोला एकत्र येऊन त्यांनी एक नियोजन केलं। काय होतं नियोजन? म्हणजे प्रादेशिक सहकार्यासाठी एकमेकाच्या राष्ट्राला, हे जे राष्ट्र आहे सहभागी राष्ट्र, या राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन, शेती, व्यापार या विषयावर या देशांची बैठक झाली। आणि या बैठकीत 1983 मध्ये, म्हणजे या बैठकीत या विषयावर, कोणत्या विषयावर? शेती विषयक, नियोजन विषयक, ग्रामीण विकास विषयक, आरोग्य विषयक, लोकसंख्या विषयक याविषयी एकमेकाला सहकार्य करण्याचा निर्णय झाला। आणि
1983 मध्ये दिल्ली येथे या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सार्क या संघटनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. म्हणून 1983 हेच या संघटनेच्या स्थापनेचं वर्ष सुद्धा आपल्याला म्हणता येईल. पण जाहीरनामा झाला प्रसिद्ध 1983 ला आणि 1985 ला ढाका, बांगलादेशची राजधानी ढाका, कारण ढाक्याचेच म्हणजे बांगलादेशचेच प्रमुख झियाउर रहमान यांची ही संकल्पना होती. म्हणून 1985 मध्ये ढाका या ठिकाणी सार्कची स्थापना केली. सार्कची स्थापना झाली आणि या बैठकीत स्थापनेतच सार्कची ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित करण्यात आली. इथून पुढे सार्कची वाटचाल कशी होईल ही धोरणं, ही ध्येय, एक ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी ठरलं. काय काय होती धोरणं? ही जी सदस्य राष्ट्र आहेत बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ या सभासद राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे, एकमेकाला सहकार्य करणे. सहकार्य कोणतं? शेती, ग्रामीण विकास, नियोजन, आरोग्य, लोकसंख्या आणि व्यापार या अनुषंगानं एकमेकाला सहकार्य करणं. सहकार्य करताना विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, त्यासाठी सहकार्याचा वेग सुद्धा वाढवणं, म्हणजे विकासाचा वेग सुद्धा आपोआप वाढेल. विकासाचा वेग वाढवणं हे पहिलं ध्येय होतं. दुसरं होतं दहशतवाद. आशिया खंडाला, विशेषतः भारताला, आता तर जगाला अलीकडच्या काळामध्ये धोका असलेला दहशतवाद, अंमली पदार्थाची तस्करी. अंमली पदार्थ म्हणजे चरस, ब्राऊन शुगर, गांजा, हेरोईन असे जे काही अंमली पदार्थ आहेत. अलीकडच्या काळामध्ये टीव्हीवर जे फिल्म इंडस्ट्रीवर बातम्या आल्या, मादक पदार्थ, मादक द्रव्य, ते अंमली पदार्थाची तस्करी म्हणजे दहशतवाद. आणि अंमली पदार्थाची तस्करी म्हणजे एकमेकाच्या देशामध्ये नेऊन चोरून विकणं. अशा ज्या वाईट गोष्टी आहेत, विघातक गोष्टी आहेत, एकमेकाच्या देशाचं व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आहेत, अशा विघातक गोष्टींना विरोध करणं सार्कचं दुसरं ध्येय. तिसरं ध्येय आहे परस्पर विश्वास वाढवण्यासाठी. म्हणजे हे सभासद राष्ट्र आहेत, यांच्यामध्ये एकमेकावर विश्वास वाढवला पाहिजे. यासाठी सामंजस्याचं वातावरण निर्माण करून सभासद राष्ट्रांच्या देशात जे सामाजिक आणि आर्थिक हे दोन हेतू ठेवून ज्या काही समस्या आहेत, ह्या समस्या निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणं. तशा प्रकारचं सामंजस्याचं वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणं हे तिसरं ध्येय होतं. त्यानंतर प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारच्या ज्या काही संघटना या विचाराचा किंवा विचाराला अनुसरून काम करतात, अशा समविचारी संघटनेशी सहकार्य करायचं, त्यांच्याशी टायप ठेवायचं. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सभासद राष्ट्राचा सामूहिक हित कशामध्ये आहे? भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, भूतान या सर्व देशातील आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हित कशात आहे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करणं हे सार्कचं महत्त्वाचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं. आणि या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर सार्क संघटनेची रचना केली गेली आहे. मी उल्लेख केला पुन्हा एकदा, आशिया खंडात सामाजिक विकासासाठी कार्य करणारी एखादी संघटना असावी अशी संकल्पना बांगलादेशचे प्रमुख झियाउर रहमान यांना सुचली आणि त्यातून ही संघटना उदयाला आली. 1981 मध्ये त्यांनी बांगलादेश, भारत, म्यानमार, मालदीव, भूतान
यांची कोलंबोला बैठक बोलवली आणि इथं ही संघटना स्थापन झाली. या बैठकीत कृषी ग्रामीण विकास या विषयावर चर्चा करायचं ठरलं गेलं आणि त्या अनुषंगानं सार्कचं मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. वर्षातून एकदा बैठक घेणं म्हणजे सार्क संघटनेची रचना. सार्कचं मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. वर्षातून एकदा बैठक घेणं अनिवार्य आहे आणि म्हणजे आवश्यक आहे. सार्कचा सरचिटणीस, 7 संचालक आणि कर्मचारी वर्ग असं जे कार्यालय आहे त्यांचा पगार करण्यासाठी जे सभासद राष्ट्र आहेत, या सभासद राष्ट्राला वार्षिक वर्गणी सभासद राष्ट्राकडून घेतली जाते खर्च करण्यासाठी. सार्कच्या जे मुख्य सचिव आहे, सरचिटणीस आहे, त्या सरचिटणीसाचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे आणि प्रत्येक राष्ट्राला सार्कचा सरचिटणीस होण्याची, मुख्य सचिव होण्याची एकदा संधी देण्याचं या बैठकीमध्ये पहिल्यांदाच ठरलं. कारण मुख्य सचिवाचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे आणि तो प्रत्येकाला एकदा मिळेल अशा प्रकारचं ठरलं गेलं. सार्कचं घोषणापत्र म्हणजे ध्येय आणि धोरणं अंमलात आणण्याचं कार्य सार्क राष्ट्राची मंत्रिपरिषद आणि स्थायी समिती करते. अशा प्रकारचं सार्कचं साधारण स्वरूप होतं. सार्कच्या समोर काही आव्हानं होती. सार्कनं जी काही अधिवेशनं घेतली आणि इतर काही गोष्टी आहेत त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तात्पुरत्या ठिकाणी थांबू. धन्यवाद. थँक्यू.